आज दिनांक 16 फेब्रुवारी 2025च्या साप्ताहिक अभानीच्या ऑनलाईन सभेमध्ये सर्वांचं स्वागत आहे. 5:05 झालेले आहेत. आपण मीटिंगला सुरुवात करूया. बरोबर ना मॅडम? होय होय सर. आजचा विषय आहे एक आदर्श राजा, छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की एक समाज सुधारक, स्त्रियांना न्याय मिळवून देणारे राजे आणि त्या काळामध्ये अंधश्रद्धेवरती काम करणारे असे छत्रपती शिवाजी महाराज होते. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की एक आपल्याला आठवते, ते नेहमी त्यांची लढाई अमावस्येला करत होते आणि आजच्या काळामध्ये किंवा त्याही काळामध्ये अमावस्याला अशुभ दिवस मानत होते. याच्यावरून ते अंधश्रद्धेवरती अंधश्रद्धेविरोधात काम करत होते, म्हणजे अंधश्रद्धेवरती काम करत होते असं म्हणायला काही हरकत नाही. अशा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्याख्यान प्रोफेसर प्रकाश सावंत सर आज आपल्याला देणार आहेत. तरी प्रकाश सावंत सरांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. डॉक्टर प्रकाश सावंत, डॉक्टर म्हणजे हे शिक्षणातले डॉक्टर आहेत. त्यांचं शिक्षण M.Com, LLB, DDC, DPL आणि PhD त्यांनी केलेली आहे. ते सध्या वाणिज्य विभागामध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांची कॉलेजमध्ये सेवा जवळजवळ 30 वर्ष झालेली आहे. त्यांनी शिक्षणामध्ये खूप सारे असं काम केलेलं आहे. त्यातले बरेच काही थोडेफार मी तुम्हाला माहिती करून देतो. M.Com साठी त्यांनी 2 पुस्तकं लिहिली आहे, जी मुंबई विद्यापीठामध्ये पुस्तकं त्यांनी प्रकाशित झालेली आहे त्यांची. 11वी वाणिज्य पुणे बालभारती महाराष्ट्र राज्य यांची सुधारित अभ्यासक्रम आहे, त्याच्यावर त्यांची निवड झाली होती. 137 विविध विषय आणि विविध महाविद्यालय जसे की NSC विषय तज्ञ, सामाजिक आणि मागासक्षेत्र, ग्रामीण शाळा आणि इतर क्षेत्रात त्यांनी व्याख्याने दिलेली आहेत. ते राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिसंवाद सादर केलेले 53 पेपर त्यांनी काढलेले आहेत आणि ते प्रकाशित सुद्धा झालेले आहेत. कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन इत्यादी विषयात त्यांनी 238 ऑनलाईन वेबिनारला ते उपस्थित होते. सध्या ते आपल्या ठाणे शाखेचे उपाध्यक्ष म्हणून आहेत. त्यांचे अजून बाकी कार्य म्हणजे ते पोलीस मित्र अपार्टमेंट सोसायटी सेक्टर ऐरोली येथे सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांना विशेष 2 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक तर्फे 2021-22ला त्यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तसेच तामिळनाडू एज्युकेशन तर्फे त्यांना जीवन गौरव पुरस्काराने ते सन्मानित आहेत. मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत बऱ्याच विभागामध्ये ते काम करतात, शैक्षणिक विभागामध्ये. आणि विशेष आपल्या ठाणे जिल्ह्याच्या वाखण्यासारखी बाब म्हणजे ते नवीन मुंबईला 75 शाळेमध्ये लहान मुलांना अंधश्रद्धेचे धडे शिकवण्यासाठी त्यांचा खूप मोलाचा म्हणजे सिंहाचा वाटा आहे. असे आपले प्रोफेसर डॉक्टर सावंत सर यांचा जो विषय आहे एक आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज, या व्याख्यानाला मी विनंती करतो डॉक्टर सावंतना की त्यांनी त्यांचे व्याख्यान चालू करावे. ओव्हर टू डॉक्टर प्रकाश सावंत. थँक्यू सर, थँक्यू. माझा आवाज येतोय? एम आय ऑडिबल? येतो सर, येतो. हा, येस, ओके. आजचा विषय हा तसा तर खूप असा चॅलेंजिंग विषय आहे. खूप अभ्यास केलेला आहे, खूप अभ्यास करून पुस्तकाची उलाढाल करून शेवटी काय फलित मिळालेलं आहे याचे मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. कारण याच महिन्यामध्ये आपला आदर्श राजा शिवाजी शहाजी भोसले यांची आपण जयंती थाटामाटात साजरी करतो. आणि थाटामाटात साजरी करत असताना
या राजांचं महत्व जनतेसमोर मांडत असताना राजा हा कसा होता, माझा राजा कसा होता, त्यांच्या पाठीमागे कशा प्रकारचे आमचे मावळे होते आणि त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना त्यांच्या कोणत्या अडचणी आल्या, त्यांच्या जीवनावर टाकण्याचा हा जो एक प्रकाशझोत आहे, तो माझ्या असणाऱ्या या थोड्याशा अभ्यासातून मी आपल्याला मांडण्याचा प्रयत्न करत आहे. मला सर्वांना विनंती आहे की आपण जो विषय आहे तो विषय तसा गौण आहे. 3-4 लेक्चरमध्ये पूर्ण होणार नाही याची मला खात्री आहे. पण डेफिनेटली आय विल कंप्लीट विदिन माय स्टिप्युलेटेड पिरियड. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, शौर्य पराक्रमी आणि न्यायाचे मूर्तिमंत प्रतीक, रयतेसाठी राज्य करणारे छत्रपती, हिंदवी साम्राज्याचे तेजस्वी सूर्य, श्रीमंत योगी, मातृभूमीच्या सेवेसाठी जन्म घेतलेल्या, धर्मरक्षणासाठी तलवार उचललेल्या आणि रयतेच्या न्यायासाठी सिंहासनावर विराजमान झालेल्या वीर पुरुषाला शब्दांनी वंदन करणे हीच माझी पहिली भाग्याची गोष्ट मी समजतोय. शिवरायांच्या चरित्रामध्ये शौर्य, धैर्य आणि स्वाभिमानाचा उत्तुंग कडेलोट, त्यांच्या जन्माने महाराष्ट्राच्या मातीला पावित्र्य लाभले आणि त्यांच्या कार्याने रयतेला आत्मसन्मानाने न्यायाचा प्रकाश मिळाला. आज मी आपल्यासमोर उभा राहून आपल्या महापुरुषाच्या प्रेरणादायी विचारावर काही विचार मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्यांनी मोगलांच्या जुलमाला तोंड दिले, अन्यायाविरोधात उभे राहिले आणि स्वराज्याची स्थापना केली, अशा शिवरायांचे चरित्रमध्ये स्वाभिमान, नीतिमत्ता आणि पराक्रमांची गाथा. त्यांचे नाव घेताच रक्त उसळते, मस्तक उन्मत्त होते आणि प्रत्येक मराठी मानाच्या अभिमानाने फुलून जाते. त्यांच्या कार्यातून मिळणारी प्रेरणा ही सर्व काळ ताजीच राहील, कारण शिवराय फक्त इतिहास नाहीयेत, ते आपल्या हृदयात, आपल्या विचारात आणि आपल्या संस्कारात ते जिवंत आहेत. राज्याभिषेकाने छत्रपती शौर्यांनी शिवाजी आणि कर्तृत्वानी महाराज झालेले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, तेजस्वी योद्धा, दीनदलिताचे रक्षण करते, धर्मनिष्ठ, नीती अनुयायी, निर्भड सेनानी आणि आदर्श राज्य करते छत्रपती शिवाजी महाराजांना मी मानाचा मुजरा करतो. आणि शिवराय म्हणजे ही एक प्रेरणा आहे. शिवराय म्हणजे पराक्रम, शिवराय म्हणजे न्याय आणि शिवराय म्हणजे स्वाभिमान. अशा या स्वाभिमानी राजाचा या ठिकाणी महती सांगण्यासाठी मी प्रोफेसर डॉक्टर प्रकाश सावंत आपल्यासमोर माझे विचार मांडण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. ऑनलाईनवर तुमच्या समोर मी संभाषण करतोय. छत्रपती शिवाजी शहाजी भोसले 19 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680. छत्रपती शिवाजी महाराज म्हणून हे प्रसिद्ध एक राजकीय भारतीय राजे आणि मराठी साम्राज्याचे संस्थापक होते. विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीमधून शिवरायांनी स्वतः स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली. इसवी सन 1674 मध्ये रायगड किल्ल्यावर औपचारिकपणे छत्रपती म्हणून ज्यांचा राज्याभिषेक करण्यात आला. आपल्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्य, गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही आणि युरोपियन वसाहतीतील शक्तींशी युती व शत्रुत्व दोन्ही केले. शिस्तबद्ध लष्कर, सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्याबरोबरच त्यांनी अनेक नवे किल्लेही उभारले. शिवरायांनी शिस्तबद्ध प्रशासकीय संघटनासह सक्षम आणि प्रगतिशील नागरी शासन स्थापन केले. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय परंपरा, न्यायालयीन अधिवेशने पुनरुज्जीवित केली. प्रदेशातील भूभागांची इत्यंभूत माहिती, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि गणिमी काव्याचे तंत्र त्यांच्या साह्याने, त्यांनी थोडक्या फौजेच्या साह्याने बलाढ्य आणि अशा मुघल व आदिवासी फौजांच्या यशस्वीपणे त्यांनी सामना केला. राज्यकारभारात तत्कालीन रूढ असलेले पारसी भाषेऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रीय नेत्यांनी शिवाजी महाराजांची पराक्रमी कथांचा वापर एकत्रित आणण्यासाठी त्यांनी मनोबल वाढवण्याचा प्रयत्न घेतला. शिवाजी महाराजांचा वारसा निरीक्षक काळानुसार बदलत. प्लीज ज्यांचा माईक चालू आहे त्यांनी प्लीज बंद करा. ज्यांचा माईक चालू आहे त्यांनी प्लीज बंद करा. शिवाजी महाराजांचा वारसा एक निरीक्षकांनी काळानुसार बदलत होता, परंतु त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे 2 शतकानंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या उदयाबरोबर त्यांचे अधिक महत्व वाढण्यास सुरुवात झाली. कारण अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांच्या आद्य राष्ट्रवादी आणि हिंदूंचे नायक मानले. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव आहे
आणि शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य घटक किंवा भाग आहे. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा शिवजयंती म्हणून साजरा केला जातो. आणि या राजांचं प्राथमिक जीवन कसं होतं हे मी थोडंसं आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय. पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1936 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. इतिहासाच्या अभ्यासामध्ये छत्रपती महाराजांनी अनेक जन्मतारीख या मतभेदांचा मुद्दा आहे. महाराष्ट्र शासनाने फाल्गुनी वद्य तृतीया शके 1551 शुक्रवार 19 फेब्रुवारी 1630 ही शिवरायांची जन्मतारीख 2001 साली स्वीकारली. इतर संभाव्य तारखांमध्ये 6 एप्रिल 1627 म्हणजे वैशाख शुद्ध तृतीया ही एक जन्मतारीख मानली जात होती. महाराष्ट्र शासनाने शिवाजी महाराजांच्या जन्माची म्हणजे शिवजयंती स्मरणार्थ 19 फेब्रुवारी हा दिवस आपल्यासाठी सुट्टीचाही त्यांनी जाहीर केलेला. शिवाजी महाराजांचे नाव शिवाई या देवतेवरून ठेवण्यात आले हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावर शिवाई देवीला जिजामाऊनी आपल्या बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती, म्हणून या मुलांचं नाव शिवाजी असं ठेवले गेले. शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले हे मराठी सेनानी होते. त्यांनी दख्खन सल्तनतीची सेवा केली होती. त्यांच्या आई जिजाबाई होत्या. त्या सिंदकडच्या लखोजी जाधवांच्या कन्या होत्या. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्यातील वंशज होते. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी दख्खनचा राजसत्ता विसापूर, अहमदनगर आणि गोळकोंडा या 3 इस्लामी सल्तनतीमध्ये विभागलेले होता. शहाजी राजांनी आपल्या निष्ठा वेळोवेळी अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही आणि मुघल राज्य यांच्या दरम्यान बदलली आणि त्यांनी पुणे ही नेहमीच आपली जहागिरी ठेवली आणि स्वतः ती एक लहानशी फौज आपल्या पदरी बाळगून होते. छत्रपती शिवाजी महाराज हे जातीतील आणि भोसले कुळातील होते. त्यांचे आजोबा मालोजी 1552 ते 1597 अहमदनगर सल्तनतचे एक प्रभावी सेनापती होते आणि त्यांना राजा ही उपाधी देण्यात आली होती. लष्करी खर्चासाठी त्यांना पुणे, सुपे, चाकण, इंदापूर ही देशमुखाची हक्क देण्यात आला होता. त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या वास्तव्यासाठी किल्ला शिवनेरी देखील देण्यात आलेला होता. फोनच करायचे तिला घरी निरोप पण दिला. हा बोलली मला मामाने घरी बोलायला भेटायला बोलली मला फोन तरी करा. कोणाच रे माईक चालू आहे, माईक बंद करा प्लीज, माईक बंद करा. ज्यांचा माईक चालू आहे त्यांनी माईक बंद करा. इसवी सन शरद मानेंचा चालू होता बंद केलाय. इसवी सन 1636 मध्ये विजापूर आदिलशाही सल्तनत मध्ये दक्षिणेकडील राज्यावर आक्रमण केले. ही सल्तनत अलीकडे मुघल साम्राज्याचे एक राज्य बनली होती. शहाजीराजे त्यावेळी पश्चिम भारतातील डोंगराळ प्रदेशात सरदार म्हणून आणि आदिलशाहीला सतत मदत करत होते. शहाजीराजेंनी हे जिंकलेल्या प्रदेशातील जहागिरीच्या बक्षिसेच्या संधी शोधत होते. त्यावर ते वार्षिक कर वसूल करत होते. शहाजी हे मुघलांचे बंडखोर सरदार होते. शहाजीराजांनी विजापूर सरकारच्या पाठिंब्याचे मुघलाविरुद्ध केलेल्या मोहिमी साधारणपणे त्या अयशस्वी झालेल्या होत्या. मुघल सैन्याने त्यांचा सतत पाठलाग केला आणि शिवाजी महाराज आणि आई जिजाबाई यांना नेहमी या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर जावं लागत असे. 1636 मध्ये शहाजीराजे विजापूरच्या सेवेत रुजू झाले आणि त्यांना पुण्याची जहागीरदारी दिली. शहाजीराजांनी पुढे तुकाबाईशी आपला दुसरा विवाह केला. लहान शिवाजी महाराजांना घेऊन जिजाई पुण्याला राहायला आल्या. तुकाई आणि शहाजीराजे यांच्या एकोजी भोसले, त्यांना आपण व्यंकोजी भोसले म्हणतोय, या पुत्रांनी पुढे सध्याच्या तामिळनाडूमध्ये तंजावरमध्ये आपलं राज्य स्थापन केली. ती गोष्ट थोडीशी वेगळी आहे. शिवाजी महाराजांना घेऊन जिजाई पुण्यात स्थायिक झाल्या. त्यावेळी विजापुरी शासक आदिलशहाने बेंगलोरमध्ये शहाजीराजांना तैनात केल्यामुळे त्यांच्याबरोबर जिजाऊंना त्यांच्याबरोबर एक प्रशासक म्हणून 1647 मध्ये त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर त्यांच्या संरक्षक असे ठेवले होते आणि शिवाजीराजेंनी हा संरक्षकाच्या हाती कारभार ठेवला आणि पहिल्या मोहिमेला थेट विजापूर सरकारला त्यांनी आव्हान दिलं होतं. जिजाई पुण्याला राहायला गेल्या. त्यावेळी पुण्याची फार दुरावस्था होती आपल्याला माहित होतं. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभार यांच्यावरच्या हस्तेमध्ये पुण्यात एका शेतामध्ये प्रतिकारक दाखल सोन्याच्या मुलामाचा नांगर फिरवून जिजाबाईंनी पुण्याची पुनर्स्थापना करायला सुरुवात केली आणि शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना मोठे झाल्यावर मोठेपणीची सिंहगडावरची स्वारी सारख्या प्रत्येक
महत्वाच्या प्रसंगी जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन केले आणि शिवाजी महाराजांच्या त्या आद्य गुरु बनलेल्या होत्या. पहिल्या गुरु त्यांच्या आई, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपण बाकीचे इतर संदर्भामध्ये आपल्याला पाहता येतं, पण शिवाजी महाराजांच्या पहिले आद्य गुरु कोणी असतील तर त्यांच्या आई जिजाऊ माता हे होते, आपण विसरता कामा नये. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी स्वप्न साकार करायला शिवाजी महाराजांनी जिजाबाईंनी जी स्फूर्ती दिली ती इतिहासकारांना माहित आहे आणि त्यांनी ती पुढे सांगितलेली आहे. पुढे विजापूरच्या सुलतानाशी काही संघर्ष झाला आणि 1646 मध्ये सुलतानाच्या आजारपणामुळे विजापूर दरबारात निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन 16 वर्षीय शिवरायांनी तोरणा किल्ला घेतला आणि तेथे सापडलेला मोठा खजिना ताब्यात घेतला. पुढील 2 वर्षात शिवरायांनी पुण्याजवळ अनेक महत्वाचे किल्ले घेतले. यामध्ये मग पुरंदर असेल, कोंढण असेल, चाकण यांचा समावेश आहे. तसेच त्यांनी सुपे, बारामती, इंदापूर हेही ठिकाण आपल्या ताब्यात घेतली. तोरणागडावरील मुरुंबादेवाचा डोंगर जिंकून त्यांनी डागडुजी केली आणि त्याचे नाव हे राजगड ठेवले. त्यासाठी त्यांना तोरणा येथे सापडलेल्या खजिन्याचा उपयोग झाला. राजगड ही एक दशकाहून अधिक काळ त्यांची राजधानी होती. त्यानंतर शिवाजी महाराजांनी कोकणाकडे वळले आणि ते कल्याण हे महत्वाचे शहर त्यांनी ताब्यात घेतले. विजापूर सरकारने या घटनेची दखल घेऊन कारवाई करण्याचे ठरवले आणि 25 जुलै 1648 रोजी शिवाजी महाराजांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या प्रयत्नातून विजापूर सरकारच्या आदेशानुसार बाजी घोरपडे नावाच्या सहकारी मराठा सरदाराने शहाजी राजांना कैद केले. 1649 मध्ये जिंजी ताब्यात घेतल्यानंतर कर्नाटक आदिलशहाचे स्थान मिळवल्यानंतर शहाजी राजांची सुटका झाली. 1649 ते 1655 दरम्यान शिवाजी महाराजांनी आपल्या विजयात विराम दिला आणि शांतपणे आपले फायदे एकत्र केले. आपल्या वडिलांच्या सुटकेनंतर शिवाजी महाराजांनी पुन्हा छापेमारीला सुरुवात केली आणि 1656 मध्ये वादग्रस्त परिस्थितीत चंद्रराव मोरे विजापूरचे सहकारी मराठा सरंजनचा त्यांनी वध केला आणि त्यांच्याकडून सध्याच्या महाबळेश्वरच्या हिल स्टेशनवर छोटेशे खोरे ताब्यात घेतले. भोसले आणि मोरे घराणा व्यतिरिक्त सावंतवाडीचे सावंत, उधोळचे घोरपडे, फलटणचे निंबाळकर, शिर्के, माने आणि मोहिते यांच्यासह अनेक विजापूरच्या आदिलशाहीची सेवा केली. अनेकाने देशमुखी हक्काने काम केले. या बलाढ्य कुटुंबांचा वश करण्यासाठी शिवरायाने विविध डावपेचांचा अवलंब केला, जसे की वैयक्तिक संबंध निर्माण केले, देशमुखांना मागे टाकण्यासाठी गावातील पाटील त्यांना थेट व्यवहार केला आणि शहाजी राजांनी त्यांनी नंतरच्या काळात आपल्या मुलाबद्दल जी द्विधावृत्ती बाळगली त्यांच्या अखेरच्या जे कारवाईचा नकार दिला. म्हणजेच त्यांनी विजापूरकरांनी जी शिवाजी महाराजांना वाटेल तसे करण्यास 1664 ते 1665 मध्ये जे शहाजी राजांचे जो शिकार करण्यात त्यांचा तो मृत्यू आला. आणि पुढची गोष्ट जी आहे ती शिवाजी महाराजांच्या यामध्ये अफजल खानाचा जो लढा आहे ते पुढे आला. म्हणजे विजापूरचा सेनापती असलेल्या अफजल खानाशी लढा शिवाजी महाराजांचे चित्रकार सावळाराम हळदणकर यांनी 20व्या शतकामध्ये ते त्यांनी सुरुवातीस मांडून ठेवलेले तो आपल्याला पाहायला मिळतो. शिवाजी महाराजांनी केलेल्या नुकसानामुळे विजापूर सल्तनत नाराज होते. मुघलांनी शांतता करार केल्यानंतर आणि तरुण आदिलशहा दुसरा सुलतान म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकारल्यानंतर विजापूरचे सरकार अधिक स्थिर झाले आणि त्यांचं लक्ष आहे ते शिवाजी महाराजांकडे वळलं. 1657 मध्ये सुलतानने किंवा बहुधा त्यांची आई किंवा कारभारी हिने अफजल खानाने अनुभवी सेनापतींना शिवाजी महाराजांना अटक करण्यासाठी पाठवले आणि शिवाजी महाराजांकडे जाण्यापूर्वी विजापूर सैन्याने तुळजाभवानी मंदिर, जे महाराजांच्या घराण्याचे पवित्र स्थळ होते, हिंदूंचं पवित्र तीर्थस्थान असलेल्या आणि पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराची विटंबना केली. तुळजाभवानीचं मोठं नुकसान केलं आणि पुढे नुकसान करत करत विजापूर सैन्याचा पाठलाग केल्यानंतर शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर गेले. ते त्यांना अनेक सहकार्यांना त्यांना शरण जाण्यासाठी दबाव टाकला. अफजल खान वाईजवळ आला तेव्हा शिवाजी महाराजांनी सध्याच्या महाबळेश्वर जवळ असलेल्या प्रतापगडावरून त्यास तोड द्यायचे ठरवले. दोन्ही सैन्यांच्या आपसात अडथळे आणले. शिवाजी महाराजांनी वेढा तोडू शकले नाहीत तर अफजल खानाकडे शक्तिशाली घोडदळ होतं. ते असूनही वेढा घालण्यासाठी साधनांची कमतरता होती. तोही किल्ला घेण्यासाठी असमर्थ होता. 2 महिन्यानंतर अफजल खानाने शिवाजी महाराजांकडे दूत पाठवून किल्ल्याच्या बाहेर एकांत भेटण्यासाठी बोलावणी चालू केली. तहाची बोलणी सुरू चालू केली आणि अंतिम बोलण्यासाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावं अफजल खानाने आग्रह धरला होता. पण शिवाजी महाराजांच्या वकिलाने, त्यावेळेचे वकील होते पंथाजी गोपीनाथ बोकील,
आणि अफजल खानाला गळ घालून प्रतापगडात भेट घेण्यासाठी बोलवले आणि 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी एका छावणीत दोघांची भेट झाली. प्रत्येक जण केवळ एका तलवारीसोबत सशस्त्र यावे अशी एकच आणि आपल्या बरोबर एकच अनुयायी घ्यावा असं ठरवलं होतं. आणि ठरल्याप्रमाणे अफजल खानाला अटक करेल आणि हल्ला करील अशी शिवाजी महाराजांचा संशय होता. शिवाजी महाराजांना माहित होतं की अफजल हा कपटी कारस्थान करणार आहे. एका दशकापूर्वी त्यांना माहित होतं, त्यांचा संदर्भ होता, त्यांना अनुभव होता. एका दशकापूर्वी खानाने अशाच एका भेटीमध्ये एका हिंदू सरदाराला कैद केले होते. त्यामुळे त्यांनी सावधगिरी म्हणून चिलखत चढवले आणि सोबत बचवा तसेच वाघनखे ठेवली. बिचवा चिलखतामध्ये दडवला होता तर डाव्या हातावर वाघनखे हाताच्या पंजाच्या आतमध्ये वळवलेले असलेले दिसणार नाहीत अशा दृष्टिकोनातून ठेवली. त्याचबरोबर उजव्या बाजूला त्यांनी खंजीर घेतलेला होता. शिवाजी महाराजांसोबत जीवा महालाय आपल्याला माहित आहे, त्यांचे विश्वासू सरदार होते. अखेर अफजल खानासोबत सय्यद बंडा हा तत्कालीन प्रख्यात असणारा दांड पेटवाला होता. भेटीच्या वेळी उंचपुऱ्या बलदंड अफजल खानाने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजी महाराजांचे प्राण कंठास आले. त्याच वेळेला अफजल खानाने कट्याराने वार शिवाजी महाराजांना केला, परंतु चिलखतामुळे शिवाजी महाराज वाचले. अफजल खानाला दगा पाहून शिवाजी महाराजांनी वाघनखे खानाच्या पोटात खुपसली. त्याचबरोबर अफजल खानाची प्राणांतिक आरोळी चहो बाजूला पसरली आणि सय्यद बंडा त्या क्षणी शिवाजीवर दानपट्ट्याने वार केला. तो तत्पर जीवा महालाने स्वतःवर झेलला आणि शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले. आणि त्यामुळे तिथून एक म्हण प्रख्यात आली, होता जीवा म्हणून वाचला शिवा. ही प्रचलित म्हण अद्यापपर्यंत आपण वापरत आलो. आधीच ठरलेल्या इशाऱ्याप्रमाणे भेटीच्या वेळी 3 तोफाचे वार प्रतापगडवरून करण्यात आले आणि खानाच्या छावणीचे जवळपास झाडाझुडपातून दडून बसलेल्या मावळ्याने हल्ला करून खानाच्या सैन्यावर हल्ला केला. खानाचा मुलगा फजल खान आणि इतर काही सरदार लपत छपट वाईच्या मुख्य छावणीपर्यंत आले. इथे खानाचा जनाना होता. ते पाटलागावर असलेल्या नेताजीच्या सैन्यातून वाचवण्यासाठी खजिना, हत्ती आणि इतर जड सामान टाकून विजापूरला जनानखान्यासहित तो पळून गेला. आणि इथंच शिवाजी महाराज आपले जिंकलेले आहेत हे मला सांगण्याचा उद्देश होता. हे तुम्हाला का सांगतोय तर इथं लपून छपून त्याला गणिमी कावा शब्द वापरलेला आहे. आणि गणिमी कावा पद्धतीने आपल्याकडे कमी सैन्य आहे, त्यामध्ये त्यांनी डोक्याचा वापर करून, आपल्या बुद्धीचा वापर करून, म्हणून आता आपल्या सरांनी रवींद्र हाटे सरांनी सांगितलेलं आहे की त्यांनी अमावस्याला का ते लढाया करायचे, अमावस्याला रात्र असायची. आपण अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आपण सगळे जण आहोत. शिवाजी महाराजांना ही रात्र आहे ती सोन्यासारखी वाटायची आणि म्हणून तो जो दिवस आहे तो आपण खरं तर आनंदाने साजरा केला पाहिजे. कारण आपल्या असणाऱ्या शिवाजी महाराजांनी त्यावेळेला अनेक लढाया जवळजवळ या अमावस्याला जिंकलेल्या आहेत. 10 नोव्हेंबर 1956 रोजी झालेल्या प्रतापगडाच्या लढाईत शिवाजी महाराजांच्या सैन्याने विजापूर सल्तनतवर सैन्याची निर्णायकपणे पराभव केला. विजापूरच्या सैन्यातील जवळ 3000हून अधिक सैनिक मारले गेले आणि एक सरदार अफजल खानचे 2 पुत्र आणि 2 मराठा सरदार कैदी झाले. विजयानंतर प्रतापगड खाली शिवरायाने एक भव्य आढावा घेतला. पकडले गेलेल्या शत्रूपैकी अधिकारी आणि सामान्य लोक दोघांनाही मुक्त केले आणि पैसे, अन्य आणि इतर भेटवस्तू देऊन त्यांच्या घरी पाठवण्यात आले. कामगिरीनुसार मराठ्यांना बक्षिस देण्यात आली. म्हणजेच अफजल खानाच्या मृत्यूनंतर त्याने आपल्या शवाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने करून त्यांची एक कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालाची व्यवस्था करणारे हे माझे शिवराय होते. म्हणजेच मला या ठिकाणी काय सांगायचं होतं हे मी तुम्हाला सविस्तर का सांगतोय तर अफजल खान हा मुस्लिम असतानाही त्यांच्या कबरीची कायम देखभाल करणारा हा माझा राजा किती महान असेल, किती त्यांच्यामध्ये ताकदवान बुद्धिशक्ती असेल की हिंदू बरोबर मुस्लिम हे एकोप्यानं आणि मोठमोठ्या अधिकारावर मुस्लिम सैनिक ठेवलेले आहेत आणि मुस्लिमांनी त्यांना तशाच पद्धतीची साथ दिलेली हे आपल्याला पाहता येतं. आताचा कालखंड सोडून द्या. म्हणजे अफजल खानाच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांनी दारोजी नावाच्या सरदारला किनारपट्ट्यातील आणखी किल्ले आणि प्रदेश जिंकण्यास पाठवले. स्वतः शिवरायांनी कोल्हापूर पर्यंत जाऊन पन्हाळा जिंकून घेतला. आधुनिक काळात अफजल खानाच्या मृत्यूचा हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून आपण साजरा करतो. आणखी मला थोडंसं पुढे जाऊन सांगावंसं वाटतं की पन्हाळगडाचा जो वेढा आहे तो पन्हाळगडाचा वेढा असाच आहे. विजापुरी सैन्याचा पराभव करून शिवाजी महाराजांनी सैन्याचे कोकण आणि कोल्हापूरकडे कूच करून पन्हाळा किल्ला ताब्यात घेतला आणि 1659 मध्ये रुस्तम जमान आणि फजलम खान यांच्या नेतृत्वाखाली पाठवलेल्या विजापुरी सैन्याचा पराभव केला.
मुघलांची युती करून 1660 मध्ये आदिलशहाने आपल्या सेनापती सिद्दी जोहरला पाठवलं आणि उत्तरेकडील मुघल सेना आक्रमण करणार होती की दक्षिण सीमेवर सिद्दी जोहरला हल्ला करणार होता. त्यावेळेला शिवाजी महाराज आपल्या सैन्यासह पन्हाळा किल्ल्यावर तळ टपून होते. 1660च्या मध्यात सिद्दी जोहर सैन्याने पन्हाळ्याला वेढा घातला आणि किल्ल्याचा पुरवठ्याचा जो रसद आहे ते रसद बंद केली, म्हणजे तो पूर्ण मार्ग बंद केला. पन्हाळ्यावरील गोळीबाराच्या वेळी सिद्दी जोहरने राजापूर येथे इंग्रजांना ग्रेनेड्स खरेदी करून ते ग्रेनाइट्स खरेदी केले आणि त्यांची कार्यक्षमता वाढवली. किल्ल्यावर केलेल्या भडीमारात मदत करण्यासाठी काही इंग्रज तोफखान्याची नेमणूक केली. यावेळी इंग्रजांनी वापरलेले ध्वज सुस्पष्टपणे फडकवला गेला होता. इंग्रजांनी केलेला हा विश्वासघात शिवरायांना समजण्याच्या आत त्यांना राग आला. त्यांनी डिसेंबरमध्ये राजापूर येथे इंग्रजी कारखाना लुटून त्यांचा बदला घेतला आणि 4 इंग्रज पकडले. त्यांना 1663च्या मध्यापर्यंत तुरुंगात ठेवले होते. म्हणजे शिवाजी महाराजांना माहित होतं इंग्रज आपल्याकडे येणार आहेत, इंग्रज आपल्यावर राज्य करणार आहेत, इंग्रज आपल्याला पूर्णपणे कब्जात घेणार आहेत, हे शिवाजी महाराजांनी चांगलं जाणलं होतं. आणि अनेक महिन्याच्या वेळानंतर शिवाजी महाराजांनी सिद्दी जोहरशी वाटाघाटी केल्या आणि 22 सप्टेंबर 1660 रोजी विशाळगडावर माघार घेऊन किल्ला ताब्यात घेतला आणि 1673 मध्ये महाराजांनी पन्हाळा किल्ला परत घेतला. त्याचबरोबर पुढची आहे ती पावनखिंडीची आपल्याला माहित आहे. रात्रीच्या वेळी पन्हाळ्यातून शिवाजी महाराज निसटले आणि शत्रूच्या घोडदळाशी त्यांनी पाठलाग केला असता बांदल देशमुख, मराठी सरदार बाजीप्रभू देशपांडे हे 300 सैनिकांशी घोडखिंडीत शत्रूला रोखण्यासाठी मृत्यूपरत लढण्याने स्वच्छेने उतरले. शिवाजी महाराज आणि बाकीच्या सैन्याने विशाळगड किल्ल्यापर्यंत सुरक्षितपणे पोहोचण्याची संधी मिळाली. आणि ही पावनखिंड आपल्याला माहित आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि विशाळगडावरून तोफ जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत त्यांनी आपला जीव त्यामध्ये या असणाऱ्या पावनखिंडीच्या लढाईमध्ये जीव जोपर्यंत त्यांच्या तोफा ऐकल्या नाही तोपर्यंत सोडला नाही, ही आपल्याला सर्वांना माहिती. पुरंदरचा तह पुढचा आपल्याला माहिती आहे, कारण शाहिस्ते खान आणि सुरतेवरील हल्ल्यामध्ये औरंगजेब संतप्त झाला होता. प्रत्युदाखर त्यांनी राजपूत मिर्झाराजे जयसिंगांना पाठवले. शिवाजी महाराजांचा पराभूत करण्यासाठी सुमारे 15,000 सैन्यासह पाठवले. 1665 मध्ये जयसिंगाने सैन्याला शिवाजी महाराजांवर दबाव आणण्यासाठी जयसिंगच्या घोडदळाने ग्रामीण भाग उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या सैन्याने शिवाजी महाराजांच्या किल्ल्याला वेढा घातला. हा मुघल सेनानी शिवाजी महाराजांच्या अनेक प्रमुख सेनानी आणि त्याच्या अनेक घोडदळांना मुघल सैन्यात आकर्षित करण्याचा प्रयत्न केला, पण तो त्यांना अयशस्वी झाला. कारण हे मराठी होते, मराठी शिवाजी महाराजांसाठी आपले हे मावळे होते, शिवाजी महाराजांसाठी आपले जीव देणारे हे सगळे मावळे होते आणि म्हणून एकही त्या ठिकाणी पितूर झाला नाही. 1665च्या मध्यापर्यंत जयसिंगने पुरंदरच्या किल्ल्याला वेढा घातला आणि किल्ला हातातून जाण्याची वेळ जवळ आल्याने शिवरायांना जयसिंगाशी करार करणं भाग पडलं. म्हणजे 11 जून 1665 रोजी शिवाजी महाराज आणि जयसिंग यांच्या झालेल्या तहात शिवरायाने 23 किल्ले सोडून देण्याचे कबूल केले. स्वतः 12 किल्ले आपल्याकडे ठेवले. मोगलांना 4,000 सोन्याची हूण त्यावेळेला त्यांची आताचा रुपया त्यावेळेचा हूण ही भरपाई दिली. शिवरायाने मुघल साम्राज्याच्या जमीनदार बनवासानी मुलगा संभाजी यांना 5,000 घोडेस्वारासह दख्खनमध्ये मुघलांशी लढण्याची मनसभार घालून त्यांना पाठवण्याची सहमती दर्शवली. त्यानंतर आपल्याला पुढचे जे आग्रा प्रकरण हे सगळं थोडं आपल्याला सांगतोय, कारण का इथे खूप सारं प्रत्येकाचं प्रकरण मी अत्यंत काळजीपूर्वक वाचलेलं आहे. पुढचं आग्राचं प्रकरण आपल्याला माहिती 1666 मध्ये औरंगजेबाने शिवाजी महाराजांना 9 वर्षाच्या मुलासह संभाजीराजे येथे आग्र्याला बोलवलं. काही दस्तावेज नुसार दिल्लीमध्ये बोलवण्यात. आता इथं आग्रा आणि दिल्ली हा थोडासा फरक आपल्याला दिसतो, पण आपण समजून घ्या. मुघल साम्राज्याच्या वायव्य सरहद्दीला मजबूत करण्यासाठी औरंगजेबाने राजांना कंदाहार येथे पाठवण्याची योजना आखली, जो आता अफगाणिस्तानमध्ये आहे. तथापि दरबारामध्ये 12 मे 1666 रोजी शिवरायांना तुलनेने कनिष्ठ सरदारांना तिथं उभा केलं. वास्तविकता हा माझा राजाच्या लाईनमध्ये त्यांना असणं अपेक्षित होतं, परंतु यापैकी काही ना त्यांनी युद्धात आधीच बरोबर शिवाजी महाराजांनी ज्यांना पराभूत केलं होतं त्या पराभूत करणाऱ्या राजांच्या समवेत शिवाजी महाराजांना त्या रांगेत त्यांनी ठेवलं होतं. शिवाजी महाराज या अपमानातून दरबारातून निघून गेले, त्यामुळे त्यांना तातडीच नजरकैद ठेवण्यात आले. जयसिंगचा मुलगा रामसिंग यांनी शिवाजी आणि त्यांचा मुलगा म्हणजे संभाजी यांना ताब्यात देण्याची हमी दिली होती. शिवाजी महाराजांनी नजरकैदेत असलेली स्थितीची धोक्याची होती, कारण शिवरायांना मारायचे की त्यांना कामावर ठेवायचे यावर औरंगजेबाच्या दरबारात वाद होता. जयसिंगने शिवाजी महाराजांना त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेचे आश्वासन दिले होते, परंतु त्यांनी औरंगजेबाच्या निर्णयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान शिवाजी महाराजांनी स्वतःला मुक्त करण्याची
योजना आखली. त्यांनी आपल्या बहुतेक लोकांना घरी पाठवले आणि रामसिंग यांनी सम्राटाकडे स्वतःच्या आणि मुलाच्या संरक्षणासाठी दिलेली हमी मागे घेण्यास सांगितले. म्हणजे ही जी हमी होती ती महाराजांना जयसिंगाने दिलेली होती, मी तुम्हाला काही होऊ देणार नाही, आणि ती परत घेण्याची व्यवस्था केली. स्वतः मोगल सैन्याच्या स्वाधीन केले. तेव्हा शिवाजी महाराजांनी आजारी असल्याचे भासवले आणि ब्राह्मण आणि गोरगरिबांना प्रायश्चित्त म्हणून मिठाईने भरलेले मोठे पेठारे पाठवण्याची व्यवस्था सुरुवात केली. आणि त्या पेठाऱ्यातून 17 ऑगस्ट 1666 रोजी शिवाजी महाराज एका मोठ्या पेठाऱ्यातून बसले आणि संभाजीला दुसऱ्या टोपलीत बसून निसटले आणि त्यांनी आग्रा सोडलं. कोणा संशय येऊ नये या वास्तव शिवाजी महाराजांनी विश्वासू आपले हिरोजी फर्जद या शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करत होते. शिवराय दूरवर पोहोचल्याची खात्री झाल्यानंतर तो देखील पहारेकरांना बगल देऊन निसटला. बराच वेळ आतमध्ये काही हालचाली नाहीत हे वाटून पहारेकरी आत गेले असता त्यांना तेथे कोणीही आढळले नाही. तेव्हा सत्य परिस्थिती समजली. तोपर्यंत शिवाजी निसटून 24 तास होऊन गेलेले होते आणि शिवाजी महाराज माझे त्याच्यातून निसटले. आता मुघलांना तशा पद्धतीची शांतता हवी होती. शिवाजी महाराजांना कमजोर करण्याचा त्यांनी सतत प्रयत्न करत होते. त्यांनी मुघलांशी त्यांना माहित होतं की औरंगजेब यांच्या मध्यस्थ करून त्यांच्यामध्ये मुघलाशी शत्रुता कमी करायचं होतं. 1666 ते 1668 दरम्यान औरंगजेबाने शिवरायांना राजा ही पदवी बहाल केलेली होती. तसे संभाजीला पुन्हा एकदा 5000 घोड्याचं मुघल मनस्मरदार करण्यात आले होते. त्यावेळी शिवाजीराजांनी संभाजीला सेनापती प्रतापराव गुजर यांच्या समवेत औरंगजेबाचे मुघल सरदार मजिओमन पहिला बहादूर शाह यांच्याकडे सेवा करण्यासाठी पाठवलं. तेव्हा बेरारमध्ये महसूल वसुलीसाठी त्यांनाही तो प्रदेश दिला होता. आणि मला परत या नेसरीच्या लढाईची थोडीशी उमराडेने नेसरीच्या लढाईची थोडीशी माहितीसाठी आणि पुढे जातो. 1674 मध्ये मराठा सैन्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांना विजापुरी सेनानी बहल करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या नेतृत्वाखाली सैन्याने लढण्यासाठी, म्हणजे शिवाजी महाराजांचा मला इतिहास सांगत असताना त्यांच्या प्रत्येक दिवसाचा ज्या वेळेला अभ्यास केला होता, अभ्यास करत असताना त्यांच्या या असणाऱ्या प्रत्येक दिवसामध्ये शिवाजी महाराजांना प्रत्येकाशी लढाई करावी लागली होती. प्रत्येकाशी शत्रुत्व पत्करावं लागत होतं. कारण का त्यांचं हिंदू राज्य स्थापन करायचं होतं. त्यांना महाराष्ट्र हा जो आहे तो महाराष्ट्र हिंदूंचं राज्य तयार करायचं होतं. हिंदूंना संरक्षण द्यायचं होतं. आणि म्हणून त्यांच्या बरोबर जे असणारे सगळे जे मराठा सरदार होते ते मावळे होते, त्यांना सुरक्षित ठेवायचं होतं. आणि हे करत असताना त्यांना माहित होतं की मला आता राजा झालं पाहिजे, कारण हे सार्वभौमत्व जे आहे त्यासाठी अभिषेकाची तयारी चालू होती. आणि शिवाजी महाराजांनी आपल्या अनेक मोहिमांमध्ये मोठ्या प्रमाणात जमीन आणि संपत्ती मिळवलेली होती. परंतु औपचारिक पदवी नसल्याने तांत्रिकदृष्ट्या ते मुघल जमीनदार आणि विजापुरी जहागीरदारांचे पुत्र होते, म्हणजे शहाजींचे पुत्र होते, ज्यांना त्यांच्या वास्तविक प्रदेशावर राज्य करण्यासाठी कोणताही कायदेशीर अधिकार नसतो. कोणत्याही राजाबरोबर समान दर्जाचा दावा ते करू शकत नव्हते. तसेच ज्या लोकांवर त्यांचे राज्य होते त्या लोकांबरोबर स्वामीनिष्ठेची आणि भक्तीची खरीखुरी अपेक्षा राज्याभिषेकाशिवाय करणे चुकीचे होते. राज्याभिषेकाशिवाय त्यांच्या ज्ञानाचा किंवा जो आज्ञा आहे आणि आदेशाचा अखिल रयत गांभीर्याने घेईलच असे नव्हते. म्हणून राज्याभिषेक झाला नसल्याने कोणत्याही तहावर स्वाक्षरी करणे, विधिवत मार्गाने एखाद्याला जमीन देणे व आपल्या राजकीय सत्तेच्या भविष्याची हमी देणे शक्य नव्हते. आणि म्हणून आपल्या राजकीय निर्मितीला म्हणजेच स्वराज्याला कायदेशीर मान्यता मिळवून देऊन तिला अस्तित्व कायम राखण्यासाठी राज्याभिषेक आवश्यक होता. इतर मराठा नेत्यांना ज्यांच्याशी शिवाजीराजे हे तांत्रिकदृष्ट्या समान होते त्यांच्या आव्हानाला देखील राजेशाही पदवी रोखू शकत होती. ही पदवी त्यांना रोखू शकत होती. त्यांना ते पद अडवं येत होतं, कारण का ते राजे नव्हते. त्यांना त्या राज्याभिषेक झालेला नव्हता. त्याचबरोबर शिवराय हे हिंदू मराठा मुस्लिम शासित प्रदेशात एक सहकारी हिंदू सार्वभौमत्व प्रदान करू शकत होते. मग हे सगळं झालं आणि त्यांच्या मग राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. 1673 मध्ये सुरू झालेले तथापि वादग्रस्त समस्येमुळे राज्याभिषेकाला जवळपास 1 वर्ष उशीर झाला. शिवाजी महाराजांच्या दरबारात ब्राह्मणामध्ये वाद निर्माण होऊ लागले. शिवाजी महाराज हे राजे कसे आहेत यावर बरेच, हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, पण मी त्याच्यावर जास्त भाष्य करत नाही, त्याला मला वेळेची मर्यादा आहे आणि मी 5 ते 10 मिनिटांमध्ये हे संपवण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी शिवाजी राजा म्हणून राज्याभिषेक करण्यास नकार दिला, कारण हा दर्जा हिंदू समाजातील क्षत्रिय जो योद्धा आहे वर्णासाठी राखीव होता. शिवराय हे शेती करणाऱ्या
गावांच्या प्रमुखाच्या वंशातील होते आणि त्यामुळे ब्राह्मणांनी त्यांना शूद्र शेती करणारा म्हणून वर्गले होते. आणि हे नमूद केले की शिवराय पवित्र धाग्याचा समारंभ कधीच केला नव्हता आणि तो धागा क्षत्रिय घालतात तो कधीच घातलेला नव्हता. बघा तुम्ही, प्राचीन हिंदू शास्त्राप्रमाणे केवळ क्षत्रिय वर्णालाच व्यक्तीच राजा म्हणून अभिषेक केले जाऊ शकत होते. अशी व्यक्ती हिंदू रयतेचा राजा बनणारच कसा हा दावा ब्राह्मण करत होते. शिवाजी महाराज हे भोसलेचं कुळ होते, ते क्षत्रिय म्हणून गणले जात नव्हते. तसेच ब्राह्मणांनी तसेही ते ब्राह्मणही नव्हते. अर्थातच या शास्त्रानुसार भोसले कुळ हे क्षुद्र होते आणि अशा कुळातच व्यक्तीस राजा होण्यास अधिकार होता. शिवाजी भोसले यांचा राज्याभिषेक अधिकृतपणे त्यांना क्षत्रिय जाहीर करून झाला तरच तो भारताच्या सर्व भागातील ब्राह्मण उपस्थित राहून त्यांच्या आशीर्वाद देखील अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि आपल्याला माहिती आहे शूद्र कुलोत्पन्न म्हणून राज्याभिषेकाचे आक्षेप घेणारी तोंडे बंद करू शकेल अशा पंडिताचे म्हणून त्यावेळी स्वराज्याची गरज होती. विश्वेश्वर नामक पंडिताच्या रूपात ती गरज पूर्ण झाली. पण या पंडिताचे टोपण नाव गागाभट्ट असे होते आणि ते तत्कालीन ब्रह्मदेव व व्यास म्हणून काशी क्षेत्र येथे प्रसिद्ध होते. त्यांना सांगितले की हे शिवाजीराजे हे सिसोदियांचे वंशज असल्याचे सिद्ध करणारी वंशावळ सापडली होती आणि अशा प्रकारे खरोखरच एक क्षत्रिय आहेत हे, परंतु आपल्या पदासाठी योग्य समारंभाची गरज होती आणि तो दर्जा लागू करण्यासाठी शिवाजी महाराजांना एक पवित्र धागा समारंभपूर्वक केला आणि वैदिक विधीनुसार त्यांचा पहिला जोडीदाराशी पुनर्विवाह केला आणि त्यांना त्या ठिकाणी सुरुवातीस गागाभट्टांनी आडवेळे घेतलं होतं, पण नंतर पंडित गागाभट्टांनी शिवाजी भोसलेंना क्षत्रिय मानण्यास तयार झाले आणि त्यांचा जो उदयपूरच्या क्षत्रिय घराण्याशी भोसले कुळाशी संबंध होता हे सिद्ध करून बाळाजी आवजी आणि अनेकांनी साथीदारांनी पुढे त्यांचा क्षत्रिय म्हणून त्यांचा या ठिकाणी राज्याभिषेक केला आणि खऱ्या अर्थाने 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर एक भव्य समारंभ शिवाजी महाराजांच्या मराठे साम्राज्याचे म्हणजे हिंदी स्वराज्याचे राजे म्हणून राज्याभिषेक झाला. हिंदू कॅलेंडर प्रमाणे तो 1596 मध्ये ज्येष्ठ महिन्यातील पहिल्या 15 महिन्यातील 13व्या दिवशी, ते 13व्या दिवशी म्हणजे त्रयोदशी होती. गागाभट्ट जमुना, सिंधू, गंगा, गोदावरी, नर्मदा, कृष्णा, कावेरी या 7 पवित्र नद्यांच्या पाण्याने भरलेल्या सोन्याच्या पात्रातून शिवाजी महाराजांच्या डोक्यावर पाणी म्हटलं आणि वैदिक राज्याभिषेकाच्या मंत्राने उच्चार करून पसरल्यावर त्या जिजाबाईंच्या आई जिजाऊंना नतमस्तक होऊन त्यांनी चरणाशी स्पर्श केला आणि सोहळ्यासाठी रायगडावर जवळजवळ 50,000 लोक जमलेले होते आणि शिवाजी महाराजांचा शककर्ता म्हणजे युगांचे संस्थापक आणि छत्रपती म्हणजे सार्वभौम असे नाव देण्यात आले आणि पुढे हिंदवी स्वराज्याचे हे हृदय धर्मोद्धारक हिंदू धर्माचे रक्षक अशी त्यांना पदवी देण्यात आली. त्यानंतर त्यांचा खरं तर दुसरा जो 18 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांनी आईचं निधन झाल्यानंतर त्यांनी मराठ्यांच्या जी पुरी गोसावी यांच्यानंतर तांत्रिक पुजारीला बनवून दुसरा राज्याभिषेकही बनवलेला होता. त्याच्यामध्ये मी जास्त जात नाही. पण त्यानंतर पुढे शिवाजी महाराजांनी एका पाठोपाठ एक गड म्हणजे 1677 मध्ये शिवाजी महाराजांनी जवळ 30,000 घोडदळ आणि 40,000 पायदळासाठी गोळकोंडा तोफखाना निधीच्या मदतीने कर्नाटकवर आक्रमण केले. हे सांगत असताना मला थोडंसं सांगावंसं वाटतं. म्हणजे सुरुवातीला स्थापनेचं म्हणजे 1645 साली तोरणा किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याची पार्श्वभूमी स्थापन केलेली होती. त्याचबरोबर एक महत्वाचं या ठिकाणी मला असं सांगावंसं वाटतं की हे सगळं करत असताना स्वराज्याची सुरुवात करून स्वराज्याच्या स्थापनेचं धोरण त्यांनी ठरवलं होतं. त्याचबरोबर शिवाजी महाराजांचे जे पराक्रम असतील त्या पराक्रमाचे मी तुम्हाला उदाहरण सांगेन. अफजलखानाचा वध असेल, सिंहगडचा विजय असेल, सुरतेची मोहीम असेल, हिंदवीचा आरमार असेल. आरमाराची मोठ्या प्रमाणात त्यांनी स्थापना केली होती कारण त्यांना माहित होतं की आपला समुद्र किनारा हा घातक आहे. कोणतेही लोक आपल्याला इंग्रज असेल, डच असतील, पोर्तुगीज असतील किंवा या ठिकाणी मुस्लिम असतील हे आपल्यावर आक्रमण करतील म्हणून त्यांनी समुद्री मार्गाचा मोठ्या प्रमाणात त्यांनी या ठिकाणी सैन्याची निर्मिती केली होती. त्याचबरोबर राज्याभिषेकामध्ये त्यांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनाची म्हणून स्वतः राजा केल्यानंतर पुढचं जे आहे अत्यंत महत्वाचं म्हणजे अष्टप्रधान मंडळामध्ये हे अष्टप्रधान मंडळ जे आहे तर राज्य व्यवस्थेतील एक महत्वाचा अंग त्यांनी केलेलं आहे. इथंच आपल्याला लोकशाहीचा भाग दिसून येतो. म्हणजे इथे आपल्याला जे अष्टप्रधान मंडळ आहे त्यामध्ये पंतप्रधान म्हणजे पेशवा, अमात्य मजुमदार, त्याचबरोबर सचिव म्हणजे चिटणीस, सुमंत म्हणजे दौलदार, सेनापती त्याला सरनौबत असं म्हटलेलं आहे, न्यायाधीश त्याला धर्माधिकारी असं म्हटलेलं आहे, पंडितराव त्यांना धर्माधिकारी आणि न्यायाधीश असे दोन्ही, आणि कारखानीस त्याला सारे नौबत असं म्हटलेलं आहे. हे अष्टप्रधान मंडळ जे आहे
ती दूरदर्शन राज्याची व्यवस्था करणं, प्रत्येक पदार्थाला स्वतंत्र जबाबदारी दिली, त्याची विभागणी केली, कार्यक्षमता वाढवली, मंत्री म्हणून त्यांना नेमलं, प्रजेचा व्यवहार त्यांच्याकडे दिला आणि प्रजेचा व्यवहार हा पारदर्शक ठेवण्याचं काम जे आहे ते शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाच्या द्वारे केलेलं आहे. आणि हे करत असतानाच आता माझा शिवराय हा थकलेले होते. म्हणजे हे करत असताना हे सगळं प्रत्येक दिवस त्यांचा शत्रूंशी लढण्यामध्ये जात होता. प्रत्येक दिवस हा आपल्या जो राज्य निर्माण केलेला आहे त्यांच्या या असणाऱ्या उत्तुंग अशा या त्यांनी केलेलं राज्य आहे त्यामध्ये त्यांचं संरक्षण करण्यामध्ये जात होता. आणि असं करत असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन 3 एप्रिल 1680 रोजी रायगड किल्ल्यावर झाले. त्यावेळी त्यांचं वय फक्त 50 वर्षांचं होतं. महाराजांच्या मृत्यूचं कारण ताप, पेशी, आपण त्याला डिसेंट्री असं म्हणतो, तेच त्यांनी दाखवलं. त्यांच्या निधनानंतर काही ऐतिहासिक संदर्भात वेगळं मतप्रवाह आलं, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं मृत्यू संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि त्यांच्या अनुयायासाठी मोठा आघात होता. त्यांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्यावर अनेक आव्हानं उभा राहिली, परंतु त्यांच्या दूरदृष्टीमुळे किंवा दूरदृष्टी आणि सापळे मराठी समाजाच्या नंतरही यशस्वीपणे आपलं स्थान टिकवलं. महाराजांचे कार्य, पराक्रम आणि राज्यकारभार यामुळे ओळख फक्त महाराष्ट्रापुरतीच मर्यादित न राहता भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिणारा असा तो काळ होता. आता त्याचे सगळे किल्ल्यांची माहिती वगैरे मी आपल्याला या ठिकाणी देऊ शकत नाही, कारण मला या ठिकाणी वेळेचं बंधन आहे. माझी वेळ या ठिकाणी आणखी 3 मिनिटं माझे राहिलेले आहेत. आणि त्यांचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबावर थोडासा मी प्रकाश टाकतोय. शिवाजी महाराजांचे जे राजांचं कुटुंब होतं त्यांच्या जवळजवळ 8 पत्नी असतील. त्यांची मुलं जी आहेत छत्रपती संभाजी भोसले, छत्रपती राजाराम भोसले, त्यांच्या मुली अंबिकाबाई माडी आत्ताचे, कमळाबाई, त्याला सकवरबाई यांची कन्या म्हणतात, दीपाबाई असेल, राजकुवरबाई शिर्के, सगुणाबाईची मुलगी, गणोजी शिर्केंची पत्नी राघुबाई पाटणकर, रघुबाई निंबाळकर, सईबाईंची मुलगी, त्यांच्या सुना आणि नातवंड अंबिकाबाई असतील, जानकीबाई, राजारामची पत्नी ताराबाई ही माहेरची मोहिती होती, संभाजी राजांच्या पत्नी येसुबाई, येसुबाईंचे पुत्र संभाजीची पत्नी सगुणाबाई, त्यांची नातवंड संभाजी महाराजांचा मुलगा शाहू, ताराबाई, राजाराम यांची मुलं, दुसरा शिवाजी, राजेशबाई मुले यांचा संभाजी, पंतवंडे त्यांची जी आहेत आत्ताची, ताराबाईंचा रातू रामजाजा याला शाहूने दत्तक घेतलं. आणि दत्तक तुम्हाला माहिती आहे कोल्हापूरचा आणि सातारा अशी 2 दत्तक. दुसऱ्याचा मुलगा हा खरं तर तिसरे शिवाजी हे कोल्हापूरचे झाले आणि सातारा अशी 2 भाग आपल्याला या ठिकाणी पाहता येतात. खरं तर शिवाजी महाराजांचं जे आहे ते वेगवेगळे चित्रपटही आपल्याला निर्माण झालेले दिसून येतात. पण मला शेवटी माझ्या राजाला नतमस्तक होताना मला खरोखर या ठिकाणी सार्थ या ठिकाणी अभिमान होतो की ज्या राजांच्या राष्ट्रात मी राहतो, ज्या राजांच्या राष्ट्रामध्ये ज्यांची कीर्ती आहे ती कीर्ती शिवराज्य यशोदीप धर्म संस्थान परहम स्वराज्यस्थ प्रतिष्ठम शिवयजम नमस्तुतम. म्हणजे शिवाजीचं राज्य हे यशाची ज्योत, ज्यांनी धर्मसंस्था स्थापन केली, स्वराज्याचे संस्थापक असलेले शिवाजी महाराजांना मला नतमस्तक होऊन त्यांना मी 1000 वेळा कोटी वेळा नमन करतो. शिवाजी महाराजांचं शौर्य या ठिकाणी गात असताना सिंह गर्जितानुम शिवराज्यसम कीर्तितम स्वराज्यम संस्थाम करोत्वा इजुराला मनसम. म्हणजे शिवाजी सारखा गर्जणारा हा शिवरायांचा जयघोष आहे. त्यांनी स्थापन केलेलं शिवराज्य चिरकाल टिको, त्यांनी केलेलं स्वराज्यांची लोकशाहीची स्थापना हे आतापर्यंत सर्वांपर्यंत असो, सर्व समाजातील लोकांना सर्व आनंदाने नांदण्याची या ठिकाणी मी याचना करतो. आणि या ठिकाणी माझे वेळ ही संपलेली आहे असे मी सांगतो आणि मी इथे थांबतो. परत एकदा या महान नेत्याला मी नतमस्तक होऊन या ठिकाणी माझं भाषण या ठिकाणी संपवतो. जय शिवाजी. धन्यवाद. धन्यवाद प्रोफेसर डॉक्टर सावंत सर. सावंत सरांनी बघा किती अभ्यास करून आपल्यासाठी एवढी माहिती जमा केली आहे. आणि तरी माहिती जमा करून बी त्यांनी टायमाचा 1 मिनिट आधी आपलं व्याख्यान थांबवलं. म्हणजे जसे शिवाजी महाराजांना प्रत्येक गोष्टीची माहिती होती किंवा जे स्त्रियांना न्याय द्यायचं, गोरगरिबांना न्याय द्यायचा, जातीभेद ठेवायचा नाही, तसाच आपल्या आजच्या व्याख्यानामध्ये सावंत सरांनी 1 मिनिट आधी आपलं व्याख्यान संपवलं. तर सावंत सरांना धन्यवाद.
रहाटे सर, तुमचा माईक बंद झालाय. हॅलो, रहाटे सर. हॅलो, माझा आवाज येतोय? तानिका मॅडम, माझा आवाज येतोय का? हो मॅडम, येतोय आवाज. तुमचा आवाज येतोय. हा, रहाटे सर, तुमचा माईक बंद झालाय. ठीक आहे, रहाटे सरांकडे कदाचित आवाज जात नाहीये. हर्षा मॅडम, तुम्ही पुढे कंटिन्यू करताय का? हॅलो हॅलो, हर्षा मॅडम. ठीक आहे, आपण आता प्रतिक्रिया घेणार आहोत. तर काही मोजक्याच प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. त्यामुळे ज्यांना सावंत सर यांनी जी माहिती सांगितली आहे त्यावरती प्रतिक्रिया द्यायची आहे, किंवा सावंत सरांनीच म्हटल्याप्रमाणे की शिवाजी महाराजांचं कार्यच एवढं महान आहे की ते एवढ्या तोकड्या वेळेत मांडता येणं शक्य नाही, तर एखाद दुसरा मुद्दा ऍड करून तुम्ही तुमची भर सुद्धा या विषयात घालू शकता. तर मी विनंती करते की ज्यांना वाटते की आपण प्रतिक्रिया द्यावी किंवा काही अधिकची माहिती द्यावी, त्यांनी त्यांचा माईक सुरू करावा. आपल्यासोबत माधुरी खैरनार मॅडम आहेत. खैरनार मॅडम, तुम्ही व्यक्त व्हावं. हॅलो. नमस्कार सर्वांना. हा, येतोय का आवाज? हो येतोय मॅडम. हा. माननीय सावंत सरांनी जे आजच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे काही व्याख्यान दिलं, अतिशय महत्वाचा अभ्यासपूर्ण होतं. त्यात त्यांनी म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकास ब्राह्मणांचा विरोध होता. तर ते त्यांनी सांगितलं की हा विषय जरा मोठा आहे, वेळेअभावी तो मांडता येणार नाही. तर मला असं वाटतं मी थोड्या 1-2 गोष्टी सांगू इच्छिते. तर महाराष्ट्रातल्या ब्रह्मवृंदांनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करायला विरोध केला. हे सत्य तर सर्वांना माहीतच आहे. चातुर्वर्ण्याच्या रचनेप्रमाणे व हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे राजा होण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांना आणि क्षत्रियांनाच होता. शिवाजी शूर असला, छत्रपती शिवाजी महाराज शूर असले तरी त्यांनी राज्य कमावले होते, राज्य मिळवले होते, तरी ते राजा होण्यास पात्र नाही असे धर्ममत होते. त्यांनी राज्य कमावले परंतु राजा होण्यास पात्र नाही हे धर्ममत होते. काहींना त्यांच्या क्षत्रियत्वाची शंका होती आणि उरलेल्यांना तो मुळात क्षत्रिय कुळातला असला तरी संस्कारक्षम झाल्याने क्षत्रिय राहिला नव्हता. शिवाजींची मुंज झाली नव्हती, मंत्रविधींसह लग्न लागले नव्हते, मग शिवाजी राजा कसा होऊ शकणार असा प्रश्न होता. म्हणजे त्यावेळच्या या परिस्थितीचं सांगते मी. काही सनातनी धर्म मार्तंडांची त्यावरही त्यावरती कडी होती आणि हे ते सांगत होते. तर नंदराजाचा अंत झाला, तो क्षत्रिय कुळाचा अंत होय. त्यानंतर कुणी क्षत्रिय उरलाच नाही. अकबराच्या काळी कृष्ण भट शेष याने शूद्राचार शिरोमणी नावाचा एक ग्रंथ लिहिला. त्याने असे प्रतिपादन केले की परशुरामाने संपूर्ण पृथ्वी निक्षत्रिय करून टाकली. आता हिंदू धर्मात राजतेजाचे व राजवंशाचे क्षत्रिय कोणीच उरले नाहीत. मग शिवाजी महाराजांना राज्याभिषेक कसा करणार? शिवाजी महाराजांना कसा करवायला लावणार? तर महाराष्ट्रातल्या ब्रह्मवृद्धांपैकी कोणी राज्याभिषेक करण्यास तयार नाही. म्हणून मग काशीचा गागा भट आला व त्याने सागर संगीत राज्याभिषेक हा वैदिक पद्धतीने केला. आणि तसे गागा भट्टाचे मूळ घराणे नांदेडचे, पण तो विद्वान ब्राह्मण काशीस होता आणि राजांनी त्याला व इतर ब्राह्मणांना प्रचंड दक्षिणा दिल्या. यात काही अतिशोक्ती असेल, पण एक वर्णन असे की गडावर
राज्याभिषेक समयी राजांनी ब्राह्मणांना दक्षिणा म्हणून इतके सोने दिले की त्यांना ते गडावरून खाली आणता येईना. अशा काही गोष्टी ह्या मी बऱ्यापैकी वाचलेल्या आहेत पुस्तकांमध्ये. तर मग शिवाजी महाराजांचे जे ब्राह्मण सहकारी होते, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी विरोध केला होता. त्यावरून किंवा महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी मिर्झा राजे जयसिंग यांना यश मिळावे म्हणून कोटी चंडी यज्ञ केला होता. त्यावरून महाराष्ट्रातले सर्व ब्राह्मण शिवाजी महाराजांच्या विरुद्ध होते. असा कोणी निष्कर्ष काढला तर तो मात्र पूर्णतः चूक ठरेल. हा पण प्रश्न केवळ व्यक्तिगत या किंवा त्या ब्राह्मण समूहाचा नव्हता किंवा त्या पुरोहिताचा नव्हता. प्रश्न मूळ चातुर्वर्ण्य धर्माचाच होता आणि आजही आहे. एवढं बोलते आणि थांबते. धन्यवाद मॅडम. अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया आपण दिली आणि यापुढील काळामध्ये सुद्धा हे प्लॅटफॉर्म जसं की सर्वांसाठीच विषय मांडणीसाठी खुलं असणार आहे. तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडून अभ्यासपूर्ण विषय ऐकायला आम्ही सुद्धा उत्सुक आहोत. आपण 1-2च प्रतिक्रिया अजून घेणार आहोत वेळेअभावी. तर कोणाला प्रतिक्रिया द्यायची असेल तर त्यांनी त्यांचा माईक सुरू करावा. अदरवाईज मी प्रातिनिधिक 1-2 प्रतिक्रिया देण्यासाठी नावं घेणारच आहे. पण ज्यांना व्यक्त व्हायचं आहे त्यांनी त्यांचा माईक सुरू करावा अशी मी त्यांना विनंती करते. आपल्या सोबत असलेले आज नव्याने जॉईन झालेले अमित देसले सर, आपण आपला माईक सुरू करावा आणि आपण व्यक्त व्हावं. अमित देसले. मॅडम अमित देसले लेफ्ट झाले. नाही दिसत आहेत सर, मला तर दिसत आहेत. ठीक आहे. आणखी आपण एक प्रतिक्रिया घेऊया. शरद माने सर, आपली प्रतिक्रिया द्या किंवा अधिकची माहिती द्या. शरद माने सर. हॅलो. हा बोला सर. हा नमस्कार सर्वांना. सावंत सरांनी खूप अभ्यासपूर्व माहिती दिली शिवाजी महाराजांबद्दल आणि मी पण म्हणजे माझ्या मुलांनी पण हे गोविंद पानसरेंचं जे शिवाजी कोण होता हे पुस्तक आहे ना, त्याच्यातून आमच्या इथं शिवजयंती साजरी होणार आहे त्याच्याबद्दल मी माहिती म्हणजे मी संकलित केलेली आहे त्या पुस्तकातून. तर ती माहिती थोडीशी वेगळी आहे. म्हणजे गोविंद पानसरेंचे जे शिवाजी महाराजांबद्दल त्यांचं जे हे आहे तर ते थोडंफार वेगळं आहे. आता इथं म्हणजे पूर्ण विस्तृत चर्चा करायला वेळ नाही. परत कधीतरी आपण कदाचित गोविंद पानसरेंच्या शिवाजी कोण होता या पुस्तकावर कदाचित एखादं व्याख्यान करता येईल असं माझं मत आहे. थांबतो. नक्की सर. शरद माने सर, तुमच्या सूचनेचं स्वागत आहे आणि मी आठवण करून देईन की सानिका शेट्टे मॅडम यांनी शिवाजी महाराजांच्या माहिती सांगण्यासाठी गोविंद पानसरे या पुस्तकातील काही मुद्दे आपल्या समोर मला वाटतं गेल्या वर्षी मांडलेले होते. पण हरकत नाहीये, आपण पुन्हा पुन्हा अशा गोष्टी आठवत राहूया आणि एकमेकांशी शेअर करत राहूया. एक मी आता प्रतिक्रिया, अजून कोणाला प्रतिक्रिया द्यायची असेल तर माईक सुरू करा. नाहीतर असं होईल की मला प्रतिक्रिया द्यायची होती आणि मला संधी मिळाली नाही. तर आणखी एक प्रतिक्रिया घेऊया आपण सोमनाथ कोळेकर सरांची. सोमनाथ कोळेकर सर बोला. हॅलो सोमनाथ कोळेकर सर, तुम्हाला आवाज येतोय का? सोमनाथ कोळेकर सरांचा मला वाटतं मागील आठवड्यात सुद्धा काहीतरी तांत्रिक अडचण होती. हरकत नाहीये. तन्वी कदम मॅडम, आपण आपली प्रतिक्रिया द्या. हॅलो हॅलो तन्वी कदम मॅडम, माझा आवाज येतोय ना? हॅलो. हा मॅडम येतोय आवाज येतोय. हा ओके नाही 2 जणांकडून रिस्पॉन्स आला नाही, मला वाटलं माझा आवाज येत नाहीये.
ठीक आहे. मी आता एक आणखी प्रतिक्रिया देण्यासाठी विनंती करते. राजेंद्र पारकर सर, आपण आपली प्रतिक्रिया द्यावी किंवा अधिकची माहिती द्यावी. हॅलो.